ही माझी मुलगी कामिनी. हॅलो मॅम, मी ऋषिकेश तिळगुळकर. नाईस टू मीट यू. तुम्ही बसा ना, बसा. मिस्टर ऋषिकेश तिळगुळकर, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कोल्हापुरातून केलंय, राईट? येस मॅम. तुम्ही यामध्ये असं मेन्शन केलंय की कोल्हापुरातले बंद पडलेले साखर कारखाने तुम्ही तुमच्या आयडियाज वापरून पुन्हा नव्याने फायद्यात आणले. हे सगळं मेन्शन केलेलं खरं आहे की नुसतंच? नाही मॅम, असं खरंच केलंय मी. इनफॅक्ट दोन्ही साखर कारखान्यांच्या मालकांची लेटर्स आहेत, त्या तुम्ही बघू शकता. गुड. म्हणूनच तुम्हाला या पदासाठी बोलवण्याचा विचार आम्ही केला. आय नो की हे एक फिल्म मॅगझिन आहे, बट आय एम शुअर की हे जर का आत्ताच्या घडीला चालवायचं असेल तर इथे सिनेमावाला माणूस नको. कारण सिनेमावाला माणूस हा सिनेमाशी इमोशनली अटॅच्ड असतो आणि इमोशनवर बिझनेस होत नाही, राईट? राईट मॅम. मला सांगा मिस्टर तिळगुळकर की तुमचा सिनेमा, नाटक किंवा म्युझिक या गोष्टींशी काही संबंध आहे? अजिबात नाही मॅम. इनफॅक्ट आय हेट इट. हे सगळे वेळ फुकट घालवायचे उद्योग आहेत मॅम. आणि मॅम, मला आयुष्यात करण्यासारखं ना खूप आहे. गुड. आम्हाला इथे अशाच माणसाची गरज आहे ज्याच्या फॅमिलीमधला कुणीही नाटक, फिल्म किंवा म्युझिक यापैकी कुठल्याही गोष्टीशी संबंधित नसेल. मनसुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कुणाची. काय काय झालं? काय नाही मॅम, माझ्या दादांचंही नाही आणि माझ्या बाबांचंही संगीत क्षेत्राशी काही संबंध नाही. ऍक्च्युली ना, दुर्दैवाने इथले सगळेच लोक या ना त्या नात्याने फिल्मशी बांधले गेलेले किंवा जोडले जाण्याची इच्छा असलेले आहेत. आणि म्हणूनच या सगळ्याकडे बाहेरून, आय मीन बाहेरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणारा कोणीतरी हवाय. मॅम, तसाच आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि म्हणूनच तुमच्या राहण्याची व्यवस्था याच कॉलनीमध्ये करण्यात आली. त्यामुळे 24 तास कामात लक्ष राहील. काही हरकत? नो प्रॉब्लेम मॅम, काहीच हरकत नाहीये. मॅडम, फक्त रात्री 8 ते 9 हा 1 तास मला काम करायला जमणार नाही. काही विशेष? सर, ते काय ना की. ओ गॉड, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या नॉनसेन्स आभासचे फॅन आहात? आभास कोण? मला आभास वगैरे कोणी माहित नाही. त्याचं काय ना की जरी मी सुदृढ बालक असलो तरी मी होमसिक मात्र होतो. आणि त्यावरचं माझं मेडिसिन म्हणजे घरच्यांशी गप्पा. त्यामुळे रोज रात्री मी फोनवर त्यांच्याशी बोलतो 1 तास, काही झालं तरी. गुड. तू अगं केवढ्या हाका मारते तुला. हे बघ, ऐक ना बाळा, तुझे बाबा जे काही बोलतात ना त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आता तुझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न ठरलीत की नाही, मग तुझ्यासाठी जो युगांडाचा मुलगा आलाय ना त्याचा फोटो आणलाय मी. अगं बघ तरी फोटो, कसला राजबिंड आहे. हे बघ, तू फोटो बघ आणि पसंत कर. तसं नीतू, नीतू, कार्ट हे काय? आई, अगं मी तुझ्या लग्नाविषयी बोलते आणि तुझं हे काय झालं? काय कानात घालून बसलीस? आई प्लीज, तू माझ्या लग्नाची काळजी नको करूस. हे बघ, मी ठरवले, लग्न करेन तर फक्त माझ्या आभासशी. तो रेडिओवाला? तोच तो. तुला काही वेड लागलंय का? अगं त्या आभाससाठी एवढी छान छान स्थळं नाकारणार आहेस का? ऑफकोर्स. आई, अगं एकदा तुझं ऐक. आय बेट तू पण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडशील. तुला माहितीये, मी तर ऑलरेडी माझ्या आभासच्या आवाजाच्या, बोलण्याच्या, विचारांच्या प्रेमात आहे. त्यामुळे आई प्लीज, मी ठरवले, लग्न करेन तर फक्त आणि फक्त माझ्या आभासशी. पाप्या कसला घेतेस? आई
प्लीज अगं, दुसऱ्या कोणाशी लग्न करून मी आनंदात राहीन का? अजिबात राहणार नाही. चालेल तुला? ऐक ना नीतू, अगं अगं ऐक. कोण मेला हा आभास काळा का गोरा? वर सगळ्या नाग्या, तुला सांगतो नाग्या, हे तुझे धंदे बंद कर, त्यातून उपाशी मरशील. नाही बाबा, मगाशी मी तुमच्या खिशातून 50 रुपये घेतले आणि जाऊन मिसळ खाऊन आलो. अरे निर्लज्जा, लाज तरी वाटते का सांगायला? म्हणे 50 रुपये घेतले खिशातून. बरोबर आहे, बाप कमवतोय ना, जिवंत आहे, करा मजा करा, आईश करा. उद्या बाप मेला तर काय करशील? तुम्ही कसले मारताय आणि तुम्ही माझी चिंता का करता? मी करतो का तुमची चिंता? म्हणजे माझी चिंता करू नका, मी खूप मोठा माणूस बनणार आहे. बाबा, मी या संपलेल्या सेल पासून अख्ख्या सोसायटीला पाणी घालेल असा रोबोट बनवतोय. नको रे, नको नको नको, असं काही करू नकोस. त्याच्यापेक्षा तूच का नाही पाणी घालत? काय आहे तुझा हा एकंदरीत प्रवास बघता तू तेच करण्याच्या योग्यतेचा आहेस. बाबा, मी रोबोट बनवायचा एस्टिमेट तयार केलाय आणि तुम्ही मलाच अंडर एस्टिमेट करताय. तू एस्टिमेट पण बनवलंस? हो. वा 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 वा. कशाला स्वतःचा वेळ आणि माझा पैसा वाया घालवतोस? आणि माणूस नेमलाय पाणी घालायला, त्याच्या नोकरी गदा नको आणूस. बाबा, त्याची नोकरी नाही जाणार, त्याला आराम मिळेल. कसं काय? 12 तास तो पाणी घालेल, 12 तास माझा रोबोट. 24 तास पाणी घालणार बागेला. नाग्या, एक गुड न्यूज आहे. अरे गप, काल माझी पावभाजी फसली होती ना त्या टोमॅटोमुळे, पण आज मी सक्सेसफुल टोमॅटो भात केलाय. माहितीये मला, तुला तयारी करताना पाहिलं, बाबांच्या खिशातून 50 रुपये घेतले आणि जाऊन मिसळ खाऊन आलो. यांच्या गळ्यात उतरव. अरे नाही नाही, मला ना खूप ऍसिडिटी झाली आहे. मी आलो. एवढा टोमॅटो भात केलाय, तो कोणाच्या गळे उतरव? हा बोला दादा. अरे रिशा, का तुला तुझ्या आजोबाच्या आठवणी येत नाही होय रे? येते तर, असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मला तुमची आठवण येत नाही. पेपर मधल्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीचं मजकूर नको ऐकू. अरे तू आज मला फोन का नाही केला? अहो, आजचा दिवस खूप धक्काधक्कीचा होता त्यामुळे. अरे इथं काय घडलं कल्पना आहे का तुला? काय झालं? अरे तुझा बा कोल्हापुरातल्या देवदेवतांना नवस करून आलाय तुला नोकरी मिळू नये म्हणून. बर, इंटरव्ह्यूचं काय झालं? बाबा नवस बोलले, पण त्यांची देवावरची भक्ती कमी पडली. देव त्यांच्यावर चिडलेत. म्हणजे मला नोकरी मिळाली आणि राहायला घर सुद्धा. काय? हो दादा, तुला नोकरी मिळाली? अरे वा 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 वा. अबे रिशा, हा बाबा बोला. काय लागलोय मी? तुला नोकरी मिळाली? हो बाबा. अरे अशी कशी मिळाली नोकरी तुला? अरे यासाठी जन्माला घातलं काय मी तुला? हो बाबा, हे बघ, अरे मला काय वाटलं होतं, मी कला क्षेत्रामध्ये करिअर करू शकलो नाही, निदान तू तरी करशील. पण तू तर माझ्यापेक्षा सामान्य निघालास. हो बाबा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळ तू माझी घोर निराशा केलीस. तू बोलूच नकोस माझ्याशी. काय माझ्याशी एक शब्द बोलू नकोस. त्या सामान्यांशी बोल, दादांशी बोल. येऊ काही कामाचे नाही तर एखादी भुताटकी झोपतो. अरे तू लक्ष देऊ नको त्याच्याकडे. तू आईला कळवलं का नोकरी मिळाली ते? अरे तिचा 4दा फोन येऊन गेला. नाही दादा, ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी तिला प्रत्यक्ष भेटून हे सांगायचं ठरवलंय. नाही तसंही मी पुण्यात आहे, आई पुण्यात आहे. माझं तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचं काम. उद्या बोललो तर चालणार नाही का? हे बघा, आजचं काम उद्यावर गेलं ना की उद्याचं परवावर जातं. पण माझा फॅमिली टाइम सुरू होणार आहे. भारतातल्या सगळ्या राजघराण्यातल्या लोकांना निमंत्रण पाठवू का, राजपुत्रांना, की या आमच्या लेकीचं स्वयंवर आहे, डोळ्याला पट्टी बांधा आणि गाडवाला शेपूट काढा आणि जिंका माझ्या मुलीला. पल्लू, मला ना आभासशी लग्न करायचे. एखादी मुलगी लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्यावर जी काय मेहनत करते आणि त्यात जे काय क्वालिटीज आणते ना, आभासमध्ये ना ऑलरेडी त्या सगळ्या क्वालिटीज आहे. इन शॉर्ट, फुल ऑन पॅकेज येतो. तुझा हा फुल टू पॅकेज आधीच कोणाच्या प्रेमात असेल तर ग? नाही, जर त्याचं आधीच लग्न झालं असेल तर काय करणार मॅडम?